Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 6वी विषय गणित यामधील जे 6वे प्रकरण आहे व्यावहारिक गणित त्यावर आधारित 6.2 आहे बँक व सरळ व्याज आणि त्यावर आधारित व्यवसाय आज आपण सोडवणार आहोत. व्याजाचे हे दोन प्रकार आहेत, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. आता आपल्याला 6वीला फक्त सरळ व्याज आहे, त्याच्यामुळे आपण सरळ व्याजावरच कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. तर सरळ व्याजाचं जे सूत्र आहे, तर इथं जर तुमच्या समोर पाहिलं तर सरळ व्याजाचं सूत्र आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी छेद 100. आता इथे सरळ व्याजाला इंग्रजीमध्ये इंटरेस्ट म्हणतात, मुद्दलला प्रिन्सिपल म्हणून तो पी घेतला, जो दर आहे त्याला रेट म्हणतात म्हणून आर घेतला, याचा क्रम फक्त बदललेला आहे, आणि क म्हणजे कालावधी त्याला नंबर ऑफ पिरियड्स म्हणतात म्हणून तो एन घेतलेला आहे. तर हे फक्त इंग्रजीत आहे आणि हे फक्त मराठीमध्ये आहे. आता सरळ व्याज ही संकल्पना तुम्हाला व्यवस्थितपणे माहिती आहे कारण तुम्ही 6वीला आहात. तर मुद्दल विषयी आपण पटकन पाहूया. मुद्दल म्हणजे एखादी रक्कम, फॉर एक्झाम्पल 10,000 रुपये जर आपण व्याजाने घेतले तर हे 10,000 रुपये झाली मुद्दल. तर ते किती टक्क्याने घेतले असं समजूया की 20% घेतले किंवा 10% घेतले तर तो झाला दर. दर हा वार्षिक समजला जातो. आणि कालावधी म्हणजे आपण किती वर्षासाठी घेतले तर तो झाला कालावधी किंवा नंबर ऑफ पिरियड्स, आणि त्याला 100ने भागलं की उत्तर सरळ व्याज येतं. आता रास म्हणजेच अमाऊंट हा काय प्रकार आहे? रासला इंग्रजीमध्ये अमाऊंट म्हणतात. इथं मुद्दलला प्रिन्सिपल आणि व्याजाला आय म्हणतात, म्हणजे दोन्ही भाषेमध्ये हे सूत्र तयार झाले. आता एक फॉर एक्झाम्पल आपण जर 10,000 रुपये मुद्दल घेतलेले आहे आणि त्याचं व्याज जर 1,000 रुपये झालं तर आपल्याला 10,000 अधिक 1,000 म्हणजेच किती झाले? 11,000 रुपये आपल्याला रास ही समोरच्या व्यक्तीला द्यावा लागते. त्याला म्हणायचं रास. म्हणजे घेतलेली रक्कम प्लस व्याज हे दोघांना एकत्र केलं की आपली अमाऊंट म्हणजे रास येते, हे लक्षामध्ये घ्या. आता कधी कधी आपल्याला दाम दुप्पट हा शब्द येतो. तर दाम दुप्पट म्हणजे काय की 100 रुपये जर प्रिन्सिपल असेल आणि त्याचं व्याज जर 100 रुपये झालं तर ती रक्कम काय होते? दाम दुप्पट होते. लक्षात घ्या. म्हणजेच प्रिन्सिपल जेवढा आहे तेवढाच जर इंटरेस्ट झाला, मराठीत सांगायचं झालं तर जितकी मुद्दल आहे तेवढंच जर सरळ व्याज झालं तर ती रक्कम काय होते? दुप्पट होते. म्हणजे बघा ना, इथे आपण जे 100 रुपये मुद्दल घेतली आणि व्याज पण 100 झालं तर रास किती येणार आहे? 200 रुपये येणार आहे. म्हणून काय झालं? हे दाम दुप्पट झाले. ही एक संकल्पना तुम्ही लक्षामध्ये ठेवा. दाम दुप्पट आलं की त्या पद्धतीने ते लक्षात ठेवायचं आहे. चला तर आपण आता प्रत्यक्ष व्यवसायाला सुरुवात करूया. पहा येते सरळ व्याजाचं जे सूत्र आहे ते मी इथं इंग्रजीमध्ये लिहितो, म्हणजे काय होईल तुम्हाला जनरली आता सर्वांना इंग्रजी समजते. इथे परत सांगतो, पीला मुद्दल बोलतात, एनला नंबर ऑफ पिरियड्स म्हणजे कालावधी बोलतात, आरला रेट म्हणजे दर बोलतात, आणि आय म्हणजे इंटरेस्ट आहे, म्हणजे सरळ व्याज आहे. हे लक्षात घ्या. तिथं त्या किमती आपण पुटअप करणार आहोत. पुढे बघा. आता काय झालेलं आहे इथं? 10 दशे 15 दराने, म्हणजे आर किती दिलेलं आहे आपल्याला? 15. 1,800 रुपयांचे म्हणजेच मुद्दल म्हणजेच प्रिन्सिपल किती दिली आपल्याला? 1,800 रुपये. 1,080 व्याज म्हणजेच इंटरेस्ट किती दिले आपल्याला? 1,080. होण्यास किती वर्ष लागतील? किती वर्ष म्हणजे आपल्याला एनची व्हॅल्यू विचारलेली आहे. फक्त त्या सूत्रामध्ये किमती पुटअप करायच्या. आयची व्हॅल्यू किती? 1,080. पीची व्हॅल्यू किती? 1,800. एन आपल्याला विचारलेला आहे. आरची व्हॅल्यू आहे 15 छेद 100. हे फक्त सॉल्व करायचं आहे. ह्या 2 शून्याला 2 शून्य गेले. ओके. हा 1,080 आणि हे 18 गुणिले 15 अंशस्थानी आहे. इकडं आल्यानंतर ते छेदस्थानी होणार आहेत. एन इकडे राईट साईडला राहिला. पाय ते 18 1 18, 18 सख 108 आणि हा 0 दिला. 15 1 15,
15 चौक 60. सो n इज इक्वल टू 4. म्हणजेच किती वर्ष लागणार आहेत? 4 वर्ष लागणार आहेत. म्हणजे पहिलेच उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. आता आपण दुसरा प्रश्न पाहूया. एका रकमेची सरळ व्याजाने 3 वर्षाची रास 4,865 रुपये आणि 5 वर्षांची रास 5,775 रुपये होते, तर ती रक्कम कोणती? आता इथं काय करायचं आहे? खूप सोपा प्रश्न आहे आणि बऱ्याच वेळा हा विचारला जातो, त्यामुळे व्यवस्थित तुम्ही केअरफुली पहा. बघा इथे 3 वर्षाची रास दिली आणि 5 वर्षाची रास दिलेली आहे. आता 5 वर्षाची रास मोठी आहे, त्याच्यामुळे मी आधी इथं लिहितो 5 वर्षाची रास किती आहे? 5,775. 3 वर्षाची रास किती आहे? 4,865. ओके. आता आपल्याला बाकीच्या काही गोष्टी दिलेल्या नाहीत, फक्त आपल्याला वर्ष आणि रास दिलेली आहे. अशा वेळेस काय करायचं? ह्या वर्षांची वजाबाकी करायची आणि इथे मांडूया. किती आली? 2. हे दोघांची वजाबाकी करायची आणि इथे मांडायची. किती आली? पाहिजे 5तून 5 गेली 0, 7तून 6 गेला 1, 17मधून 8 गेले 9, म्हणजे किती राहिली? 910. आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या दोन्ही राशीतील किंवा दोन्ही सरळ व्याजातील जो फरक येतो ते असतं व्याज. हे तर लक्षात घ्या. म्हणजे हे 2 वर्षाचं व्याज किती झालं? 910. तर एका वर्षाचं व्याज किती हे आपण काढून घेऊया. म्हणून 910ला आपण 2ने जर भागलं तर 2 चोक 8, 2 पंचे 10 आणि 2 पंचे 10 किती येणार आहे? 455 रुपये हे एका वर्षाचं व्याज येणार आहे. एका वर्षाचं व्याज किती आलं? 1 इयर आय, म्हणजे एका वर्षाचं व्याज झालं 455 रुपये. आता आपण एकतर हे 3 वर्षाला गृहीत धरायचं किंवा 5 वर्षाला गृहीत धरायचं. आता 3 वर्षाचे आकडे थोडे छोटे आहेत, त्याच्यामुळे हे आपण गृहीत धरूया. आता एका वर्षाचं व्याज किती आलं? 455. मग 3 वर्षाचं व्याज किती येईल? तर 455 गुणिले 3. 3 5 15, हातचा आला 1, 3 5 15 आणि 16, हातचा आला 1, 3 चौक 12 आणि 1 13. 1,365 रुपये हे 3 वर्षाचा इंटरेस्ट आलेला आहे. म्हणजेच आपल्या मराठीमध्ये काय आलेलं आहे? ते सरळ व्याज स आलेला आहे. आता आपल्याला टार्गेट काय आहे? तर ती रक्कम कोणती? रक्कम म्हणजे आपल्याला रास विचारलेली आहे, त्यालाच इंग्रजीमध्ये अमाऊंट म्हणतात. आणि हे जे अमाऊंटचं सूत्र असतं ते काय असतं? अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट, म्हणजेच रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. मग आता आपल्याला रास दिलेली आहे 4,865. आपण फक्त ह्याचा विचार करतोय. इज इक्वल टू पी आपल्याला काढायचा आहे प्लस, सॉरी आपल्याला इथं आपलं जे टार्गेट आहे तो पी विचारलेला आहे, आपल्याला मुद्दल विचारलेले आहे. आय जो आहे तो आय किती आलेला आहे? 3 वर्षाचा 1,365 आलेला आहे. मग काय करायचं आपल्याला? फक्त हे 4,865 मधून हे 1,365 काय करायचे? वजा करायचे. आलेलं असेल उत्तर. 5तून 5 गेले 0, 7तून 6 गेले 0, 8तून 3 गेले 5, 4तून 1 गेलं 3. तर प्रिन्सिपल किती आली? 3,500. मग 3,500 कुठे? ऑप्शन नंबर 2 मध्ये. म्हणून दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. आता हीच क्रिया तुम्ही 5 वर्षाचं घेऊन केली तरी सुद्धा त्याचं उत्तर 3,500च येणार आहे. चला तर आपण तिसरा प्रश्न पाहूया. 1,750 रुपयांची 3 वर्षात 420 रुपये व्याज मिळते, तर व्याजाचा दर काय असावा? आता पहा, 1,750 रुपयांची म्हणजेच प्रिन्सिपल किती आपलं? 1,750 रुपये म्हणजेच मुद्दल. 3 वर्षात म्हणजे नंबर ऑफ पिरियड किती? 3. 420 रुपये व्याज म्हणजेच आय बरोबर 420. तर व्याजाचा दर किती? म्हणजे आपल्याला रेट काढायचा आहे. आपलं सूत्र आता तुम्हाला पाठ झालं असेल. आय बरोबर PNR अपॉन 100
मग आय किती आहे आपला 420 बरोबर प्रिन्सिपल 1750 गुणिले एन आहे 3 गुणिले आर आपल्याला विचारलेला आहे छेद 100. ठीक आहे. आता ह्या शून्याला शून्य गेला. आता आपण सोडून घेऊया. 420 हे 10 इकडे येऊन गुणिले होतील आणि हे सर्व छेदस्थानी येणार आहे 175 गुणिले 3 बरोबर आर. आता हे सोडवून घ्या. हे सोडवलं की तुम्हाला त्याचं उत्तर पटकन येणार आहे. चला कितीने भाग देऊया याला 25 ने भाग देऊया. 25 7 175 25 1 25 आणि खाली किती राहतात पहा इथे 42 मधून जर 25 गेले तर पहा 12तून 5 गेले 7 हातचाला 1 आणि 4तून 3 गेला 1 वर 0 170 म्हणजे 25 ने भाग देऊन इथं जमणार नाहीये. तर आपण काय करूया इथं 5 ने भाग देऊया. 5 त्रिक 15 खाली राहिले 2 आणि 5 5 25 इथं आले 35 इथं 5 8 40 खाली राहिले 2 वरून घेतला 0 आणि उत्तर येणार आहे 5 चोक 20 इथं 84 हे उत्तर येणार आहे. आता पुढे इथे आहे 84 आणि इथे आहे 35 ह्याला 7 ने भाग जाईल बघा 7 5 35 आणि इथं 7 1 7 आणि 7 2 14. आता आपण वरती राहिलेल्या संख्या थोड्याशा फ्रेश इथे मांडूया 12 गुणिले 10 छेद 5 बरोबर आर. पुढे पुढे पहा आणि छेदस्थानी आणखीन हा 3 राहिलेला आहे. आता फक्त आपल्याला सॉल्व करायचं आहे बघा 5 1 5 5 2 10 3 1 3 3 चोक 12 म्हणजे किती राहिलं 4 गुणिले 2 किती राहिलं 8 म्हणजे आपलं उत्तर काय आलेलं आहे 8. मग 8 आपलं उत्तर कुठे आहे तर ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे म्हणून तिसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. आता आपण चौथा प्रश्न सोडूया. पहा येते दशादशे 12.5 दराने म्हणजे रेट काय आपला 12.5 म्हणजे ह्याला जर आपण सोडवलं तर किती येणार आहे 12 2 24 आणि 25 25 छेद 2 हा आपला रेट येणार आहे. 1200 रुपयांची म्हणजेच आपली जी प्रिन्सिपल आहे ती किती येणार आहे 1200 रुपये येणार आहे दाम दुप्पट होण्यासाठी. आता दाम दुप्पट याचा अर्थ जेवढं प्रिन्सिपल असतं तेवढंच व्याज असतं म्हणजेच मुद्दल आणि व्याज हे सारखं असतं. त्याच्यामुळं आय सुद्धा आपण 1200च घेतलेलं आहे. किती वर्ष लागतील सो एनची व्हॅल्यू आपल्याला विचारलेली आहे. मग खूप सोपं झालं बघा आय इज इक्वल टू PNR छेद 100. मग सोडवूया आपण पीची आयची व्हॅल्यू किती आहे बघा इथे 1200 बरोबर पीची व्हॅल्यू आहे 1200 गुणिले एन आपल्याला काढायचा आहे गुणिले आर किती आहे 25 छेद 2 हा 2 इथे येईल गुणिले जो छेद आहे तो इथे 100 येणार आहे. हे 25 छेद 2 आहे हे वरती मांडायचे नाही छेद हा छेदस्थानीच येतो आणि 100 सुद्धा ऑलरेडी छेदस्थानी आहे त्याच्यामुळे 25 छेद 2 डायरेक्ट असं मांडायचं आहे बिलकुल वेगळं काय करायचं नाहीये. इथे पाहता आपल्याला हे सोडवताना कशा पद्धतीने सोपं जाईल पहा 1200 हे सर्व अंशस्थानी जाणार आहे छेद हे 1200 गुणिले 25 खाली येणार आहे इज इक्वल टू एन. मग 1200ला 1200 गेले 25 1 25 25 चोक 100 आणि 4 गुणिले 2 किती येणार आहे 8 येणार आहे म्हणजे इथे सुद्धा उत्तर आपलं 8 आलेलं आहे. म्हणजे 8 कुठं आहे तर ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे म्हणून चौथ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. आता 5वा प्रश्न आपण पाहूया. 5वा प्रश्न पहा दशादशे 8% दराने सो आर इज इक्वल टू किती 8 एका रकमेचे रक्कम आपल्याला माहिती नाहीये
म्हणजेच आपल्याला पी काढायची आहे. 2.5 वर्षाचे व्याज. सो एन इज इक्वल टू किती आलेलं आहे 2.5. 2.5 जर सोडवलं तर किती येणार आहे 2 दुनी 4 आणि 1 5. 5/2 येणार आहे. व्याज 720 रुपये येतं, म्हणजेच इंटरेस्ट किती आहे 720 रुपये. तर ती रक्कम कोणती, म्हणजे आपल्याला पीची व्हॅल्यू काढायची आहे. आता काय करायचं आपल्याला, फक्त सूत्रामध्ये किमती टाकायच्यात. आय इज इक्वल टू पी एन आर अपॉन 100. सो आय किती आपला 720 बरोबर, पी आपल्याला काढायचा आहे. एन किती 5/2 म्हणजे छेदाला 2 येणार आहे, गुणिले आर. आर किती आपला 8 आणि हे छेदस्थानी जे 100 असतात ते इकडे लिहा किंवा 2च्या डाव्या साईडला लिहा, कुठे लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आता फक्त सोडवायचं आहे. पाय ते 2×2=8. पुन्हा हे आपण अशा पद्धतीने घेऊया. हे जे छेदस्थानी आहे ते अंशस्थानी येईल आणि अंशाच्या संख्या ह्या छेदस्थानी येणार आहेत. इज इक्वल टू काय राहिलं पी राहिलं. आता जर आपण सोडवलं तर बघा कसं येणार आहे. 5×1=5, 5×2=10 आणि हा 0. 4×1=4, 4×5=20. मग वरती काय राहिलं 720 गुणिले 5. मग 720 गुणिले 5 जर आपण सोडवलं तर आपलं जे डायरेक्ट उत्तर येणार आहे 500, 5×2=10, 8×1, 5×7=35 आणि 36 म्हणजे 3600 रुपये हे त्याचं उत्तर येणार आहे. आणि ते आहे आपलं ऑप्शन नंबर 4 मध्ये. म्हणून 5चं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. आता आपण पुढचा 6वा प्रश्न सोडूया. पहा इथे 6वा प्रश्न आहे. 5000 रुपयांची सरळ व्याजाने 4 वर्षाची रास आणि 7 वर्षाची रास यात 1050 रुपयाचा फरक आहे, तर व्याजाचा दर किती. तर 5000 रुपयांची पी किती आहे 5000. आता 4 वर्षाची रास आणि 7 वर्षाची रास यामधला फरक किती 1050. मग 7 वर्ष आणि 4 वर्ष याच्यामध्ये कितीचा फरक आहे 3 वर्षाचा फरक आहे. म्हणजे जी 3 वर्षाची रास किती आलेली आहे 1050 रुपयांचा फरक दिलेला आहे ह्या राशीमधला. आणि राशीमधला फरक हेच व्याज असतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे 3 वर्षाचं व्याज किती झालं 1050. तर आपल्याला विचारलं आहे व्याजाचा दर किती हे आपल्याला विचारलेलं आहे. तर आता आपलं सूत्र काय आय इज इक्वल टू पी एन आर छेद 100. फक्त आपल्याला किमती टाकायच्यात. आय किती आला आपल्याला 1050 बरोबर, प्रिन्सिपल किती दिलेलं आहे 5000 गुणिले एन आपल्याला एन किती दिलेलं आहे 3 दिलेलं आहे, इथं 3 वर्ष दिलेलं आहे आणि आर आपल्याला विचारलेला आहे. फक्त आपण हे कॅल्क्युलेशन करून सोडवायचं आहे. या 2 शून्याला 2 शून्य गेले. पुढे 1050 हे छेदस्थानी जाईल 50 गुणिले 3 बरोबर आर. शून्याला 0 गेला. 5×1=5, 5×2=10, 5×1=5. 21/3 म्हणजे 3×1=3, 3×7=21 म्हणजेच आरची व्हॅल्यू आलेली आहे आपली 7. मग 7 कुठे आहे तर ती आहे ऑप्शन नंबर 1 मध्ये. म्हणून 6व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. आता आपण 8वा प्रश्न पाहूया. 7वा प्रश्न पाहूया. 5% दराने एका रकमेची दामदुप्पट किती वर्षात होईल. या प्रश्नासाठी आपल्याला पेपरवर्क करण्याची काही गरज नाहीये. हा अतिशय सोपा प्रश्न आहे. पहा 5% दराने एका रकमेची, मग एक रक्कम आपल्याला 100 रुपये पकडायची, ठीक आहे. तिची दामदुप्पट किती वर्षात होईल. आता तुम्ही काय करायचंय, ह्या जो 5% आहे त्याने फक्त या 100ला भागायचं आहे. जे उत्तर येईल त्याचं ऑप्शन फक्त लिहायचं आहे. बघा 5×2=10 आणि 0 किती आलेलं आहे 20 उत्तर आलेलं आहे. म्हणजे अतिशय सोपं आहे. इथे जर 10% दर असता तर 10 उत्तर आलं असतं, 20% दर आला असता तर 5 उत्तर आलं असतं. म्हणजे 7व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. 8वा प्रश्न पहा. थोडं पेज ॲडजस्ट करूया आपण. 10,000 रुपयांची
दशादशे 10 दराने 3 वर्षात 1300 रुपये रास होते, तर त्याच रकमेची त्याच दराने किती वर्षात 14,500 रुपये रास होईल? अतिशय सोपा प्रश्न आहे हा. पहा इथे, इथं सूत्राने पण सुटतं, परंतु इथे अतिशय कॉमन सेन्स आहे. पहा, 10,000 रुपयांची 10 दराने 3 वर्षात 13,000 रुपये रास होते. म्हणजेच बघा, पहिले 10,000 रुपये रास होते, आता 13,000 झाली, म्हणजेच कितीने वाढली ती? 3,000ने वाढली. किती वर्षात? 3 वर्षात 3,000ने वाढली. त्याच दराने, म्हणजे दर तोच आहे, किती वर्षात 14,500 रुपये रास होईल? म्हणजेच 10,000ची आता रास किती झाली पाहिजे? 14,500 रुपये रास झाली पाहिजे. मग 14,500 मधून जर 10,000 घालवले तर किती येणार आहे तिथं? 4,500. मग एक लक्षात घ्या, 3 वर्षात 3,000ने वाढते. ओके, म्हणजेच किती वर्षात 4,500 होईल? तर इथं जर आपण कॉमन सेन्स वापरला, 3 वर्षात 3,000, म्हणजे इथं एक जर पॉईंट दिला तर किती वर्ष झाली? हे 3 वर्ष. म्हणजेच 3 वर्षात 3,000ने वाढली तर 4.5 वर्षात 4,500ने वाढणार आहे. हे साधा सरळ कॉमन सेन्स आहे. म्हणजे ह्याचं उत्तर किती येणार आहे? 4.5 वर्ष येणार आहे. तुम्ही सूत्रामध्ये टाकून सोडवलं तरी तेच येणार आहे, परंतु ही पद्धत अतिशय सोपी आहे. बघा, 3 वर्षात 3,000 तर 4.5 वर्षात 4,500 रुपये वाढणार आहे. अतिशय साधं सरळ सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. म्हणूनच 8व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. आता 9वा प्रश्न आपण सोडूया. 9वा प्रश्न पहा, दशादशे 10 दराने, सो रेट इज इक्वल टू 10, एका रकमेची म्हणजेच रक्कम जर दिली नसेल तर आपण काय मानतो? तिला 100 मानतो. म्हणजे प्रिन्सिपल किती झाली? 100 रुपये. ह्या रकमेची 2.25 पट होण्यासाठी, आता 100ची 2.25 पट म्हणजे 2 आणि पाव. आता 100ची 2 पट येते 200 आणि त्याची पावपट किती येणार आहे? 25. म्हणजे 2.25 पट किती येणार आहे? 225 रुपये. हे होण्यासाठी किती कालावधी लागेल? म्हणजे आपल्याला n विचारलेलं आहे. मग आपण सूत्र लिहायचं आणि सूत्र लिहिल्यावर अंदाज येईल आपल्याला की कोणकोणत्या गोष्टी अजून बाकी आहेत. सो I इज इक्वल टू PNR अपॉन 100. ठीक आहे, तर आपल्याला P माहिती आहे आता किती? 2.25. n आपल्याला माहिती नाही आहे, R आपल्याला माहिती, I आपल्याला माहिती नाही आहे. मग आपण काय करायचं आहे? राशीचं जे सूत्र आहे, काय राशीचं सूत्र आहे? अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. ठीक आहे, तर आता अमाऊंट बघा, तर इथं काय बोललेलं आहे की एका रकमेची 2.25 पट होण्यासाठी, म्हणजे हे जे प्रिन्सिपल 100 होती त्याचं 225 रुपये होण्यासाठी, म्हणजे टोटल 225 होण्यासाठी, म्हणजे ही अमाऊंट आहे आपली. हे लक्षात घ्या, अमाऊंट म्हणजे रास आहे. मग रास किती आपली? 225. प्रिन्सिपल किती आपलं? 100. आपल्याला इंटरेस्ट काढून घ्यायचा आहे. मग 225 मधून जर 100 घालवले तर इंटरेस्ट किती येणार आहे? 125. म्हणजे व्याज किती येणार आहे? 125. फक्त त्या सूत्रामध्ये आता आपण किमती टाकूया. 125 बरोबर प्रिन्सिपल किती? 100 गुणिले n विचारलेला आहे, रेट आहे 10/100. हे फक्त सॉल्व करायचं. शून्याला शून्य गेला, ह्या शून्याला हा शून्य गेला. सो हा 125 हा जो 10 आहे तो इथं जाऊन छेदस्थानी होईल आणि आपल्याला यांची किंमत मिळणार आहे. आता 10ने भागायचं म्हणजे फक्त एककानंतर एक पॉईंट द्यायचा असतो, म्हणजे की त्याला 12.5. 12.5 हे असं सुद्धा मानलं जातं किंवा हे 12.5 हे असं सुद्धा मानलं जातं. मग 12.5 हे कुठे असं ऑप्शन असेल किंवा असं ऑप्शन असेल, तर पहिला हा ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 1 मध्ये 12.5 वर्ष. आता जो 10वा प्रश्न आहे तो 10वा प्रश्न नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी असतो. तो तुम्ही
व्यवस्थितपणे सोडवा आणि त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नेहमीप्रमाणे टाका. मी फक्त तुम्हाला उत्तराच्या थोडंसं जवळ नेतो आणि कमेंट बॉक्समध्ये टाकत असताना त्याच्यासमोर नाव लिहायला विसरू नका. सरळ व्याजाच्या दराने एका मुद्दलाची 5 वर्षात दामदुप्पट होते, तर त्याच दराने मुद्दलाच्या तिप्पट ऱ्हास होण्यासाठी किती वर्ष लागतील? साधा सरळ सिंपल प्रश्न आहे. बघा येते, सरळ व्याजाच्या दराने एका मुद्दलाची, म्हणजे मुद्दल आपल्याला दिली नसेल तर आपण काय करतो, आपण 100 रुपये मांडतो. 5 वर्षात म्हणजे नंबर ऑफ पिरियड किती दिलेला आहे आपल्याला? 5 वर्ष दिले. दाम दुप्पट होते. आता दाम दुप्पट म्हणजे काय? जेवढा प्रिन्सिपल असतं तेवढंच इंटरेस्ट असतं. हे झालं 100 रुपये. ठीक आहे. तर त्याच दराने म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला दर काढायचा, आपल्याला दर म्हणजे रेट काढून घ्यायचा. हा झाला प्रश्नाचा पहिला पार्ट. पहिल्या पार्टमध्ये आपण रेट काढून घेणार आहोत. तर आपलं सूत्र काय? I = PNR अपॉन 100. सो I किती आहे आपला? 100. P किती? 100 गुणिले N किती? 5 आणि आपल्याला R काढून घ्यायचा आहे. 100ला 100 गेले आणि 5ने जर 100ला भागले तर 5 दुने 10 आणि 0. सो R रेट किती येणार आहे आपला? 20 येणार आहे. आता हा दुसरा पार्ट आहे. त्याच दराने म्हणजे रेट किती? 20. मुद्दलाच्या तिप्पट, मुद्दल किती आहे आपली? 100. त्याच्या तिप्पट ऱ्हास म्हणजेच ह्याला जर आपण 3ने गुणलं तर 300 रुपये येणार आहे. ही काय येणार आहे? ऱ्हास म्हणजे आपली अमाऊंट येणार आहे. मग प्रिन्सिपल जर 100 असेल, अमाऊंट जर 300 असेल, तर आपलं सूत्र काय? A = P + I. म्हणजेच आपल्याला ह्याच्यावरून इंटरेस्ट काढून घ्यायचा आहे. म्हणजे इंटरेस्ट किती येणार आहे बघा इथं? ऱ्हास 300, प्रिन्सिपल 100 + I. म्हणजेच हे 300मधून 100 गेले तर उत्तर आपलं 200 रुपये काय येणार आहे? इथं इंटरेस्ट येणार आहे. मग आपण पुन्हा सूत्र लिहायचं. I = PNR अपॉन 100 असं सूत्र लिहायचं. आयची व्हॅल्यू किती आहे? 200, ती इथं टाकायची. पीची व्हॅल्यू आहे 100, ते इथं टाकायचं. आणि N आपल्याला काढायचं आहे. आरची व्हॅल्यू आहे 20, ती इथं टाकायची आणि कॅल्क्युलेशन करून फक्त आपल्याला सोडवायचं आहे. आणि जे उत्तर येणार आहे ते उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मला वाटतं जास्त उदाहरणं आहेत, त्याच्यामुळं पहिली 1 to 10 उदाहरणं आपण पहिल्या पार्टमध्ये सोडवणार आहोत आणि ह्याच एक्झरसाइजचा आपण पार्ट 2 नंतर करूया, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ खूप मोठा होणार नाही. आशा करतो की यातील सर्व 10चे 10 उदाहरणं तुम्हाला व्यवस्थितपणे कळले असतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.